नमस्कार, मी अंतरा. मी ओंकार. तुमचं अंतरा होम ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. आज आहे 1 जानेवारी. सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. मी आज भाजी का बनवायची? तुला काय आवडते भाजी? बटाट्याची. अरे वा, चला आज ओंकारच्या आवडीची बटाट्याची भाजी बनवूयात. चला तर मग जाऊयात आपल्या किचनमध्ये. ओंकार, सगळ्यांना विश कर. हॅपी न्यू इयर. ओके, चला तर मग जाऊयात आपण आपल्या किचनमध्ये. तर सगळ्यांना माहितीच आहे, लहान मुलांना खूप बटाट्याच्या भाज्या आवडतात. बटाट्याचे सगळेच पदार्थ लहान मुलांना आवडतात. तर इथे मी 5-6 बटाटे उकडून घेतले आहेत आणि माझ्या ओंकारलाही खूप बटाट्याची भाजी आवडते. तर म्हणलं चला बटाट्याची भाजी बनवूयात नवीन वर्षासाठी. म्हणून मग बटाटे उकडून घेतलेत आणि चिरून घेते आणि त्यानंतर आपण बटाट्याला फोडणी देऊयात. तर इथे मी भाकरीच्या तव्यामध्येच तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता टाकणार आहे कांदा, मिरची, कढीपत्ता, मोहरी आणि आपले धणे आणि आपली लसूण चेचून टाकणार आहे, जेणेकरून ती छानपैकी मिक्स होईल. आणि हे छान परतून घेणार आहे व्यवस्थित. आणि त्याच्यामध्येच मग आपण मोहरी टाकून घेऊयात आणि मोहरी पण छानपैकी परतून घेऊयात चांगली. आणि बटाट्यामध्ये, चिरलेल्या बटाट्यांमध्ये मी आता टाकलेली हळद आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि आता हे बघ, हे छान कांदा वगैरे छान परतून घेणार आणि मग त्याच्यामध्ये आपले हे चिरलेले बटाटे आहेत ते आपण टाकणार आहोत. त्याआधी आपण त्याच्यामध्ये एक टॅमॅटो कापून टाकूयात. टॅमॅटोने खूप छान अशी चव येते. आपण जेव्हा वडे वगैरे करतो तेव्हा टॅमॅटो नाही टाकत, पण फक्त नुसती बटाट्याची भाजी करतो ना, त्यामध्ये टॅमॅटो टाकली ना तर खूप छान भाजी लागते. तर मी ते एक टॅमॅटो टाकलेला आहे आणि ते छान परतून घेणार आहे तेलावरती. आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये आपण बटाटे ॲड करणार आहोत. आता याच्यामध्ये आपण हे बटाटे ॲड करूयात, हळद मीठ टाकलेले, आणि छानपैकी ते परतून घेऊयात. बटाट्याची भाजी ना अशी खूप छान लागते. लाल तिखटमध्ये पण केलेली खूप छान लागते आणि मिरचीमधली पण छान लागते. आणि हे बटाट्याची भाजी आहे ना, आपण ह्याच्यामध्ये आपण डोशाना किंवा मग वडे वगैरे करायचे असले ना तरी अशी भाजी वापरू शकतो. फक्त याच्यामध्ये आपण मग वडे करताना कांदा आणि टॅमॅटो नाही टाकायचे. आता आपली बटाट्याची भाजी छान परतून झाली आहे. वरून मी आता कोथिंबीर टाकते आणि मस्तपैकी अजून एकदा सगळं एकत्र करून घेते. आपण हे छान एकत्र करून घेऊयात. आणि मी जास्त करून ना तव्यामध्ये भाज्या करते, कारण तवा हा लोखंडाचा असतो आणि अशा ज्या परतलेल्या भाज्या असतात ना ते तव्यामध्ये केल्यानं तर खूप छान चव येते मस्त, आणि भाकरी बरोबर खूप छान लागतात. तर इथे मी माझं ताट रेडी करून घेतलेलं आहे. माझ्या आवडीची कढी बनवलेली आहे आणि बटाट्याची भाजी, भाकरी, भात असा हा मेनू आहे. आणि कढीचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरती मिळेलच. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि बटाट्याची भाजी नक्की करून बघा. तर ओंकार, कशी वाटली बटाट्याची भाजी? मस्त, खूप छान ना. ओंकारला बटाट्याची भाजी खूप आवडली. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी न्यू इयर आणि बाय बाय. बाय बाय.